असं सगळं प्रकरण आहे ते. म्हणूनच आम्हाला हे गावात कोणीच नाही दिसू राहिलं. आणि हे गोष्ट आम्हाला आता माहित पडू राहिली. असं 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 असं. आणि याच्यावर तोडगा एकच आहे. गावातला आहे ना, ज्या कागदावर सह्या केल्या आहे तो कागद तुम्ही दोघंच आणू शकता. पण कोणापाशी आहे तो कागद माहित नाही ना आम्हाला. देशपांडे पाशी आहे, गोडबोले पाशी आहे का तिकडे रॉय पाशी आहे, ते आपल्याला पाहा लागन सोन्या. त्याचा शोध आपल्याला घ्या लागन. तो कागद आणाच लागन. त्याच्याशिवाय आपलं गाव वाचन नाही. आणि तो कागद सापडल्यावरच हे सगळे जण जैलातून सुटन. तेव्हाच आपण एक चांगला वकील इमानदार करू शकतो. तो कागद पासाठी आम्हाला रात्रीच काही ना काही करावं लागन. त्याच्याशिवाय जमत नाही. पण रात्रीचं घुमूही कसं काही विचार पडला, कारण वाघ बी आहे. वाघानं आमचा शिकार करून टाका, मग आम्ही काय करा? वाघ नाही आहे ना आता. वाघाला तर पकडलं पोलीस ठाण्यात वाघाला पकडलं. आता वाघ नाही आहे. वाघ एकच नाही आहे, 2-3 आहे. आम्ही जेव्हा 7:30 वाजता आलो त्याच्यानंतर घरी चाललो होतो तर कुंदन काका आणि श्याम काका यायला वाघ दिसला. ते पयाले. दुपारची गोष्ट होय. 2-3 वाघ आहे, एकच वाघ नाही आहे. फॉरेस्टवाल्याने एकच पकडला असं. अधिक 2 घुमू राहिले. उद्या कंपनीत आम्हाला जाच लागते. साहेबाच्या कॅबिन मध्ये घुसतो, तिथं पाहतो आहे का तो कागद. नसन तर मग सरकार देशमुख नाही तर मग गोडबोले, बस याच्या फॉर्म हाऊसवरच असन. तुम्ही काही करा पण तो कागद आणा. त्याच्यानंतरच ते सुटन, नाही तर सुटन नाही. लय मारवाल त्याले पोलिसाले. आणि तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे का तुम्ही दोघं तुमच्या हुशारीनं राहा, कारण तुमच्या दोघांना बी पकडायला ते येणार आहे असं मला माहित पडलं. चेत्या आपल्याला सतर्क करावं लागन. शिंदे साहेबांना जर आपल्याला पकडून नेलं तर हे जैलातून कधीच सुटून नाही येईन बाकीचे. एवढं लक्षात ठेव. तुम्ही कोणीच टेन्शन नका घेऊ. ते परेशानी आता आमची आहे. पाहतो तो कागदही पाहतो. चल सोन्या घराकडे. उशीर लय झाला. चला लवकर चला आता. आले वकील बी आले. चला आता कार्यक्रम चालू करून देऊ. माफ करा सर, कसं आहे मला काम होतं थोडं, त्यामुळे मला उशीर झाला. अरे काही हरकत नाही, बसा. आपलं आसन ग्रहण करा. ते कसं मला 2-3 केसा हँडल करायच्या होत्या, त्यामुळे मला थोडासा उशीर लागला. सॉरी शिंदे सर, मोरे सर. सॉरी एव्हरीवन. चालतच असते सर, चालतच असते. आय डू मीन व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज ॲडव्होकेट डिसूजा. आता आम्हाला उशीर झालाच ना. आम्ही गेलतो त्या सोन्यान चेताले पकडाले, पण तिकडेच लटकलो. त्याच्या याचे फोनच आले मला, तर त्याच्यानं मग इकडे आलो. विसरलो होतो मी कार्यक्रम आहे म्हणून आपला. आणि मेन म्हणजे कार्यक्रम हे तर नंतर होतच राहील. कार्यक्रमाचा हरकतच नाही. मेन होतं तुमची भेट घेणं. तुमची भेट घेणं अत्यंत गरजेचं होतं मला. मला पण सर तुमची भेट घ्यायची होती. देशमुख सर आणि गोडबोले सर, एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्या गावकरी लोकांचा सह्या घेतलेला जो कागद आहे तो एकदम जपून ठेवा. आणि तो जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून तुम्ही सेफ होसाल. तो जर कागद हरपला किंवा दुसऱ्याच्या हाती लागला आणि तो एका चांगल्या वकिलाच्या हाती लागला तर मग हे जे सगळं तुमचं प्लॅनिंग आहे आणि तुमचा भविष्याचा जो विचार आहे तो कधीच पूर्ण होणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कागद आहे ना देशमुख सर बरोबर? कागद तो बरोबर ठेवला आहे. 3-4 लॉक आहे त्याले. आणि कुठं ठेवला आहे तो फक्त मलाच माहित आहे. तो कागद जोपर्यंत तुमच्यापाशी आहे तोपर्यंत धोकाच आहे. तुम्ही होत असेल तेवढ्या लवकर तो रजिस्ट्रेशन करून घ्या रॉय सरले म्हणून. एकदा का व्हेरिफिकेशन झाला तो का मग काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मग कोण काही किती केलं का तरी काहीच नाही होऊ शकत. शिंदे सर आणि मोरे सर, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याला किती काही मारा, किती काही मारा, पण रक्त निघालं नाही पाहिजे त्याचं. एवढी तुम्ही दक्षता घ्या. जर रक्त निघालं आणि जर का त्यांचा चांगला वकील आला, आम्ही तर पूर्ण इकडून प्रयत्न केलेला आहे का कोणीही वकील येणार नाही, कारण अध्यक्षच नाही आहे. सगळ्याले पैसे वाटले, कोणीही जाणार नाही. पण यदा कदाचित जर बाहेर इकडला मिळाला द्यायले तर आपली फजिती होऊन जाईल. आपण सगळ्या जणांवर केसा लागेल आणि आपण जमलं तर गुन्हेगारही ठरेल. म्हणून तुम्ही त्याची दक्षता घ्या. त्याच्यासाठीच मला बोलायचं होतं साहेब. त्याच्याच्यानं मी तुमच्यासाठी थांबलो होतो. चला घ्या, कार्यक्रम घ्या आपला आता. त्या दोघाले लवकरात लवकर पकडा तुम्ही. शिंदे साहेब आणि मोरे साहेब, तुम्हाला आग्रहाची विनंती आहे. ते दोघं कोणी हालतीत पकडलेच गेले पाहिजे. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ साहेब. तुम्हाला ते दोघं आज रातभरातच सापडून जाईल. आणि व्हिडिओ कॉल बी झोडपताना. चकण्याची प्लेट द्यावं इकडे, तुरीच्या शेंग उकडलेल्या. आणा बरं इकडे जराशी. इकडे ढकला, जरा बरी लागते. आता आपला हा कार्यक्रम निपटला का सारखा जातो सोन्याच्या घरी आणि त्याच्या घरी. पहिले जायला पकडून गाडी टाकतो आणि ज्याच्या झोडतो आणि व्हिडिओ टाकतो तुम्हाला. तुम्ही काही चिंता न करू. आता कोणाची भीती नाही आहे. वाघ बी पकडला गेला, एकच वाघ होता. वाघ सापडला का तो? पकडलं ना त्याले. पोलीस ठाण्यात घुसला होता ना तो. पकडलं झालं. आता रातचं कुठे घुमा तर काही टेन्शन नाही आहे. आपल्या गावातले किती जण गेले मग? गोडबोले साहेब, किती जण कंपनीत चालले कामाले? कामाले तिथं लय जण आहे. चांगला आहे ना, बेरोजगारी मिटली, आपले खिसे भरले. 40-40 रुपये महिना चालले आहे. अरे नाही, 30-40 हजार रुपये महिन्यानी आहे त्याला आहे. सुरुवातीला 7 महिने 7,000 रुपये, मग 10,000 रुपये, मग असा वर्षाच्या वर्षा वाढत जाईल. त्याच्यातही आपलं कमिशन आहे म्हणून. अच्छा हो का? अरे एक नंबर काम झालं मग. तर बस, जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत म्हटलं आपले खिसे गरम राहील.
हा पण एवढं लक्षात ठेवा, त्या कागदाचं लवकरात लवकर जेवढ्या लवकर होत असेल त्याला रजिस्ट्रेशन करून घ्या. त्या सह्या आहे त्याच्या गाव करायच्या, म्हणजे बा याच्याच परमिशन आम्ही सगळं हे काम केलं. जर तुम्ही ते केलं नाही आणि तो कागद जर भलत्याच्या हाती लागला तर तो उलटा पलटा काम होऊन जाईल पुरं. एवढं लक्षात ठेवा. उद्या झाला रविवार, उद्या तर सरकारी सुट्टी आहे. सोमवारी सोमवारी करावं लागेल ते कोण्या हालतीत. कसं करतं सोने, कसं करता आता सांग तू. तर माझ्या डोकंच नाही चालवायला. हा, आपल्याला सगळ्यात पहिले एकच काम करावं लागन. आपण जाऊ शहरात. शहरात एखादा चांगला वकील पकडा लागन आपल्याला. पैशाचा तर काही विषयच नाही आहे. शांताबाई देते कुठूनही पैसे आणून. आपल्याला एवढं काम करणं आहे पहिले. कागदाच्या पहिले आपल्याला हे काम करणं आहे. जेव्हा आपले माणसं बाहेर येईल तेव्हा आपण कागद तो लवकरात लवकर शोधू शकतो. पण शांता आजी म्हणे का तो कागद भेटल्याशिवाय हे सुटू नाही शकत म्हणे ना. मग कसं करतं? कागदाचा संबंध नंतर आहे. कागदाचा संबंध आपल्याला ह्या गोष्टीसाठी पडन का हे केमिकल कंपनी हटवायची आहे. इथं जंगल होतं, डबल जंगल पाहिजे. पण आता हे सोडासाठी तर आपल्याला चांगला वकील लागन. कारण शांताबाई सगळ्या जिकडे घुमली पण तिले वकील भेटला नाही. सगळे वकील खरीदले आहे. आपल्याला शहरात जाऊन कुठं ना कुठं शोध घ्यायला लागेल याचावाला. पण आता आपल्याला लपणं आहे. कारण शिंदे आपल्याला पाहिले येन. काय करशील? शिंदे साहेबाला जर सापडलो तर आपण आपल्याला टाकून देन. मग वकीलही नाही भेटन. काय करशील सांग तू? शिंदे आपल्याला पकडायला येईन. बरं इथं जास्त वेळ बसू नको सोनिया. चल कुठेतरी नाही, डायरेक्ट फार्म हाऊसवर चल. चल देशमुखच्या फार्म हाऊसवर चल. मी भाला घेऊन घेतो सोबत. वाघिक आपल्यावर हल्ला केला तर त्याला लढासाठी तिथूनच आपल्याला काही ना काही पता लागन. जर आपल्याला मौका भेटला तर आपण तिथून आपलं कागद पाहून घेऊ सह्या मारल्याचा. चला भाला घेतो कुठून पण. अरे मोहनदाच्या पांटेला पाशी शांभव आहे नाही काय. चल तिथून घेऊन घेऊ भाला. चल. अरे वाघ तर पकडला म्हणते ना. मग आता कुठून आला वाघ? अरे वाघ एकच नाही ना. वाघ तर 2-3 आहे. मग कुठून पकडायच्या 2-3 वाघाले? एकाले पकडलं पोलीस ठाण्यात आला म्हणून फारच टोल्यानं. आता 2-3 वाघ त्याच्या हाती लागते काय? याचा तर विचार करा. मग काय या वाघाच्या धाकानं काय बाहेर निघणं बसणं बंद करावं काय आता? सांगा तुम्ही. काय समजत नाही राजे हो. अरे काही लोड नाही घ्यायचं. काहीतरी हतियार आपल्या जवळ घ्यायचं. जसा मी आता भाला घेतला म्हणून आपण काही एवढं टेन्शन नाही घेऊ राहिलो. आता काही नसतं आपल्यापाशी तर मग टेन्शन असतं ना. ते तर बरं झालं का काल आमचं लक्ष त्याच्यावर होतं. त्याचं लक्ष आमच्यावर नव्हतं. नाही झालं असतं आमचं पानदान. अरे तसं नसते ना रे बाबू. तसं नसते ना. अरे वास येते ना ताईले माणसाचा. काही आपलंच लावून राहिला काय? तुम्ही त्याच्या घरात तोडसान तर ते काय तुम्हाला सोडणार आहे काय? हा, त्याच्या जे हरणं होते, बाकीचे जनावर होते, हा ते खात जाय. तेच गायब झाले इकडे तिकडे तर काय करणार आहे रे ते? ते तर माणसावरच चालणार आहे ना. मग कसं करण ते? याले कारणीभूत आपल्या गावातले लोकच आहे. तुम्हाला सांगून राहिलो मी वामनराव. श्याम काका तुमचा भाला पाहिजे होता आम्हाला. तुले आमचा भाला देऊ आणि इकडे वाघ आला तर मग आम्ही काय करू? आणि का रे हे सगळे कुठं गेले रे? जवानन पाटील, हा तात्या झाली पूर्ण मंडळी कुठं गेली? काही माहीत घेत राहते का? बस ते सगळी जैलात गेली आहे. शिंदे साहेबानं त्याला सगळ्याला जैलात टाकलाय. काय बोलू राहिला तू? कसं काय? अरे बापरे, एवढी मोठी गोष्ट झाली. आपल्या गावातनी एक शेतकरी फाशी घेऊन राहिला होता आणि त्याच्यात उलट्या केसमध्ये यायलाच अंदर टाकून दिलं. तुम्ही दोघं जण काम करा. तुम्हाला वकील तर भेटून जाते. हाय मा एक भरोशाचा वकील, माझा मित्रच आहे. तुम्ही वकिलाचं टेन्शन नका घेऊ. इकडे तिकडे घुमू नका. तुम्ही लवकर जा. तुमचं काम जे करायचं आहे ते आटपून घ्या. भाला देऊन द्या शांभव द्यायले. वाघ पाहिजे रे इकडे तिकडे. वाघाच्या आहे ना जरासा सावधान राहतो. आता आम्ही चाललो जातो घरी इकडून. उद्या सकाळीच बोलावतो मी त्याला 4 वाजता. त्याला आणायला जातो मी आणि वकिलाला घेऊन येतो. आणि बस सकाळी 6 वाजता सगळे घरी भेटून जाईल तुम्हाला. वकीलच आपल्याशी तसा आहे. आम्ही येतो जरा त्या कागदाचा शोध लावून. आपल्या गावात एवढी मोठी गोष्ट झाली आपल्याला कानोकानी खबर नाही. देवानंद भाऊ फाशी घेऊन राहिले होते. हे अडवाले गेले तर यायले सगळ्याला अंदर टाकून दिलं जायला आणि मारलं बी त्याले. आणि आता सोन्यांची त्याची बारी. असं करू ते सगळ्या गावातल्या जायला टाकून द्या. हा, या केमिकलच्या कंपनीनं ज्या आता बिमाऱ्या येणार आहे, काही होणार आहे, त्याची जिम्मेदारी कोण घेणार मग? सांगा आता काय करता तुम्ही सांगा. काहीच करायची गरज नाही आहे शांभव. वकिलाले मी बरोबर सांगतो. मग मित्रच आहे तो आणि लय इमानदार आहे तो. देशाविषयी तो लय इमानदार आहे. असे त्यानं 2-3 केसा त्यानंच हँडल केल्या. तर हे कोणती मोठी गोष्ट आहे? मी त्याला सकाळीच घेऊन येतो. आता फोन करतो घरी गेल्याबरोबर. चला आता इथं हे विजून टाका काळ्या. इथं उभं राहून काही कामाची गोष्ट नाही आहे. वाघ आला तर एखाद्याची शिकार करण. वाघाने मोठी परेशानी करून ठेवली आपल्याला. फार्म हाऊसवर देशमुखच्या शिंदे साहेब दिसू राहिले आणि काळी गाडी दिसू राहिली. अरे बापरे, चल चुपचाप मध्ये गोष्टी ऐकू आपण काय चालू आहे तर. शिंदे सर तुम्ही पैशाचं काहीच टेन्शन नका घेऊ. फक्त ते सुटले नाही पाहिजे बाहेर. बस हे जर सुटले तर हे कसे गावातल्या लोकांना जागृत करून टाका आणि मग आपलं इन्कम बंद होऊन जाय. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. जोपर्यंत आमच्यावर पैशाची बरसात चालू राहील तोपर्यंत यायले जर बाहेर निघू देईन तर नावाचा शिंदे म्हणजे मला.
नाही का हो वकील साहेब? तुम्ही इकडे पैसे चालू ठेवा. मी असे असे कानून आणतो आणि कायदे आणतो याच्यावर का हे बाहेर निघणच नाही. याच्यावर जंगल तोडची केस लावून देतो मी. चेत्या, शिंदे साहेबाला विकत घेऊन घेतलं आणि वकिलाने विकत घेऊन घेतलं रे, दोघांना पैशानं. आणि ह्या जे जंगल तोडाच्या केस आहे म्हणते झाडाच्या हे लावून देऊ म्हणते आमच्यावरच. म्हणजे आपला तर अकातच करून टाकू राहिले. लवकरात लवकर आपल्याला त्या कागदाचा शोध घ्या लागल. सकाळपर्यंत वकील येऊन जाते, जमानत होऊन जाते सगळ्याची. केमिकल कंपनी इथं उभारूच द्यायची नाही. अर्धी झाली ना ते बस. पूर्ण जर बनली आणि तो कागद जर रजिस्ट्रेशन झालं मग. चला साहेब, वेळ लय उराला. त्या दोघाले पकडणं आहे आणि त्याचा झोडपताना व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आम्हाला. तुम्ही 50,000 जमा ठेवता, आम्ही येतो वाच त्याला पकडून. आता ते घरातच असन, 10:30 वाजून राहिले, घरातच असन. आता वाघाची भीती नाही आहे. यायला पकडतो म्हणजे पकडतो आजच्याच तारखेत. चला येतो मग. त्याला पकडा आणि त्याला झोडपताना व्हिडिओ काढता द्यायचा बस. चल चल सोन्या, लवकर चल. ते बाई येऊ राहिले ते, लवकर चल. त्याच्या याच्या पहिले बसलो रे त्या गाडी घे लवकर लवकर, पजाव इथून गाडी. थार वकिलाची वेळ वाटते शिंदे सर. आपण घेऊ मोरे साहेब, आपण घेऊ. असंच जर चालू राहिलं तर बस 15 दिवसात आपल्या इथं थार आहे. एक तुमची, एक माई स्पेशल आणि एक बुलेटही घेऊन घेऊ. चला आता लवकर चला, त्या दोघांनी पकडणार, झडपणार आपल्याला धरून. लवकर चला सर, की त्याच्या घराकडे घ्या साहेब. चला येतो साहेब मी. काही वाटलं तुम्हाला तर मला बिंदास्त कॉल करा. त्याच्यावर आपण नक्कीच कायदा कानून लावू. बस ठीक आहे ना. जेवढ्या केसा त्याच्यावर बसत असन त्याच्यावर लावून द्या. ते बाहेर याचं काम नाही पाहिजे. फक्त जो गावकऱ्याच्या सह्याचा कागद आहे तो उद्याच्या तारखेत तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. काय म्हणून राहिलो तुम्हाला? सकाळ निघाली रे निघाली का ते पहिले काम करतो. उद्या बंद आहे, नाही तर उद्या चालले जासान, परवाच्या दिवशी जा. उद्या बंद आहे सगळं सरकारी कामं. चला येतो मग मी. वकील साहेब, पैशाचं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. पैसे तुम्हाला जेव्हा लागले फोन करा, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. फक्त ते जैलाच्या बाहेर नाही आले पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. लोळच नका घेऊ तुम्ही. चला येतो मी. चला गोडबोले साहेब, फार्म हाऊसवर झोपून राहू आता. अरे चेत्या, ओ चेत्या, अरे कुठं गेला रे? ओ चेत्या, अबे कुठं गेला बे? कुठं गेला रे पोट्ट? रातचं इथं वाघा गिगा आले आणि काय झालं कमी जास्तचं मग? ओ चेत्या, अबे कुठं आहे बे? कुठं गेला तू? रातचा हा बापोय का या पोट्ट्याचा? आवाज द्या त्याला मोरे. काका इकडे हो काका. अरे बोला, काय म्हणता साहेब? कसे काय भटकले इकडे? अरे इकडे रातचे घुमू नका ना, वाघ आहे ना. कायचा वाघ तर पकडला आपल्या पोलीस ठाण्यात. आता कुठं वाघ आहे? या इकडे पहिले 2 मिनिटं, काम आहे तुमच्यासोबत अर्जंट. बोला साहेब, काय म्हणता? कशी काय आठवण केली आमची गरीबाची? तुमचं पोरगं कुठं आहे? घरी आहे का? बोलावा त्याला, अर्जंट काम आहे. पोरगं तर माझ्या घरी नाही आहे, मी त्यालाच आवाज देऊ राहिलो. घरी नाही ते तिकडेच असं ना, चौकाकडे बा, नाही तर मग सोन्याच्या घराकडे बा. बरं फक्त कसं तो आला तर सांगू नका का पोलीसवाले आलते म्हणून. हा, सांगू नका ही गोष्ट. चला मोरे साहेब, घ्या गाडी तिकडे समोर घ्या. सांगू नका त्याच्या आला तर काहीतरी गडबड वाटवाली मला. काहीतरी 100% गडबड आहे. अच्छा पहा लागण शोध घेऊन येता. पण हे पोट्टाच तरी दुसऱ्याला कुठं गेला तर? वाघ घी घाला सांगा, कोण्या भावात पडन, लेण्याच्या धने पडन. पहिलेच नवसाचं वही आहे पोट्ट. सोन्या, अरे ये रे बाहेर. ये रे बाबू, काम आहे त्यासोबत. तुम्ही देऊन पहा बरं आवाज एकदा. सोन्या, अरे ये रे इकडे, काम आहे त्यासोबत अर्जंट. कोण होय? अरे पोलीस कसे काय आली इथं? बोला ना साहेब, काय म्हणता? अरे तुमचं पोरगं कुठं आहे सोन्या? बोलावं बरं जाईल बाहेर, काम आहे थोडंसं. अरे कोण्या वेळची मीच तर वाट पाहू राहील त्याची. एवढ्या रातचा कुठं गेला तर? वाघ घुमू राहिला, काही झालं जीवाचं बरं वाईट काय करा? फोनही नाही उचलू राहिला ते. त्या चेत्यासोबत असं, चेत्याच्या घरी जाऊन पहा. आम्ही आलो तिकून चेत्याच्या इथं नाही येतो. अधिक तुम्हाला कोणतं ठिकाण माहित आहे का त्या दोघांचं? ते कुठं राहते, काय राहते काहीच माहित नाही. ते फक्त जेवायला येते, झोपायला येते. बाकी कुठं काय जाते काहीच पता नाही आहे त्याचा. तुम्ही चौकाकडे जाऊन पहा, चौकात असन ते मोहनच्या पांटेल्यापाशी. धन्यवाद. फक्त माहिती आहे का, ते घरी आल्यावर सांगा नका का पोलीसवाले आलते म्हणून. हा, असं काहीच नका सांगा. बरं मी काय सांगते, मोरे साहेब सारखी मोहनच्या पांटेल्यापाशी घ्या गाडी. कुठंच नका थांबू आता. इथं नाही येते दोघं जण, कुठं गेले? साहेब तात्याच्या इथं तर नसन बसले ते. सांगता नाहीत काहीच सांगता नाही येत. वाघ, अबे वाघ, अरे मोरे वाघ पया, लवकर टाका गाडी मागा. चालू द्या, रिवर्स चालू द्या. पलटो चला, पया. अरे काय तर उद्या पाहू चालले आता नाही. अरे वाघ तर पकडला होता ना, मग हा कुठून आला? अरे बापा, अरे चला मोरे साहेब अंदाज, चला उद्या पकडू चालले. काही अडचण नाही एवढं, उद्या पकडू. अरे वाघानं केलं तर काम भारी. बस चला लवकर चला. अरे टॉर्च बंद करणारे बा सोने, त्याला काय दिसू देतं काय कोण आहे तर बाहेर? यांना ते बाहेर गाडी तिकडे लावली, आपण टॉर्च बंद करतो. मी पहिले दरवाजातून पाहतो कोणी आहे काय, तर नसन तर मग आपण अंदर घुसून जाऊ. हा, आणि तू इकडे लक्ष द्यायला राहायचो. मी बरोबर पाहतो कोणता कागद होतो तो सह्यावाला. सोने हाय ते दोघं जण,
पण झोपलेली दिसू राहिली मला. चल अंदर चल चुपचाप मध्ये. पाहिजो रे आराम ना. चांगले झोपले येतं. चांगलं आहे, आपलं काम होऊन जाते लवकरच. अबे टॉर्च बंद कर ना सोन्या. झाली काय सकाळ? अबे लप लवकर सोन्या लप. व्हाचीच आहे वाटते सकाळच्या. मी म्हटलं उजाड पडला डोळ्यावर. झाली का सकाळ? झोपले का हो देशमुख साहेब? हो साहेब. साहेब आहे का ऐकून नाही राहिले? चांगले झोपले वाटते. आता चुपचाप राह. आता टॉर्च बी नको लावू आणि काहीच नको लावू. चल अंदर चल. चांगले झोपले हे उठत नाही लवकर. अबे ये ना इकडे. चल अंदर चल. काय घर होय का काय बे चेते हे? घर तर पाय. घर नाही म्हणे त्याले, फार्म हाऊस म्हणते. फार्म हाऊस होय ये. एक काम कर सोन्या, तू तिकडे पाय, मी इकडे पाहतो. ज्याच्यावर सह्या आहे तो कागद पाहिजे आपल्याला. लवकरात लवकर तो पाहिजे आपल्याला. एवढ्या मोठ्या घरात नाही आता. आणि जर का हे जागा झाले आणि आपल्याला पकडलं तर मग आपण ह्या दुनियात राहू नाही राहू याची काही गॅरंटी नाही. म्हणून मला लवकर लवकर कर जरासा. काय होय रे हे? काही समजून नाही राहिलं. सह्या तर काही दिसून नाही राहिला याच्यात. अरे ते पुस्तकं ठेव ना तिथं. अरे इथं काय पुस्तकं वाचायला आला काय? तुले म्हटलं हे कागद आहे तो 4-5 पेजाचा. बुक बुक कायले पाहू राहिला तू? ठेव ते बुक ठेव. ते फक्त कागद पाय ना आपल्याला. हा कायचा कागद होय? चेत्या हो चेत्या इकडे ये इकडे. अरे या कागदावर शेरो शायऱ्या तर पाय किती मस्त मस्त लिहिले आहे. वाचून दाखवू का एखादी? सोन्या माझा दिमाग काय खराब करू नको. तुला चांगल्याने सांगू राहिलो मी. आपल्याला तो सह्याचा कागद पाहिजे, शेरो शायऱ्याचा नाही. फेक लवकर देईल तिकडे आणि लवकर कागद पाहतो. हे पाय कोणत्याच कागदाला हात नको लावू. आपल्याला फक्त सह्याचा कागद पाहिजे. सकाळवाले जास्त टाइम नाही आहे. सांगू राहिलो तुला सगळ्याला सोडायचं आपल्याला. आणि ते कंपनी बंद करायची आहे. सवारी भाई सवारी. दिसन रे आजच्या दिवस का बस सापडो ते आम्हाला. सापड रे सापड रे. अरे सोन्या सापडलं रे. कायचं बुक वाचू राहिला तू? काय माहित काय जोय राजा. पोलीस भरतीचं दिसू राहिलं मला. ठेव लवकर ठेव तिथं बुक. आणि तुला जेवढं म्हटलं तेवढं कर. कागद पाहतो फालतू कामं नको करू इथं. पोलीस भरती मारवाला तो आता इथं. हे कायचे कागद होय? सापडले रे सोन्या. चल चल रे सोन्या चल सापडले. हा फक्त 2 मिनिटं थांब. 2 मिनिटं. 2 मिनिटं काय करून करायला का? फालतूचं डोकं खराब करायचे काम करू राहिला का हे? अच्छा असं आहे ते. तरी तर म्हटलं का पोट्टे पोलीस भरतीत लागून काऊन नाही राहिले लवकर. अरे होय सोनिया तिथं काय तू पुस्तक वाचत बसला काय? पुस्तक म्हणजे काय साधं सुद्धा पुस्तक होय काय? हा पुस्तक काय साधं सुद्धा आहे का हे? चल आपला कागद सापडला. चल इथून लवकर. 2 मिनिटं थांबणं. 2च तर प्रश्न वाचायचे राहिले आता. लवकर चल इथून. तुला सांगू राहिलो मी. ते जर आले तर मला नको सांगतो. ठेव ते पुस्तक ठेव आणि चल. सापडला काय? हा होय का तो? असेच राहा झोपून. आता उद्या जायला झोप जा. हे घ्या सर. हे कागदपत्र आहे ज्यांच्यावर सगळ्या गावकऱ्यांच्या सह्या आहे. केमिकल कंपनी उभारण्यासाठी होती हे जे कागद. हेच पाहिजे होते ते. बस झालं तुमचं आता कामच झालं. ते केमिकल कंपनी बी रद्द होईल आणि तुमचं जंगलही वापस भेटेल तुम्हाला. काहीच टेन्शन नका घेऊ. चला येतो मी. कोण आणले हे कागदपत्र? कोण केलं एवढं जोखीम भरं काम? हे आमच्या गावातल्या सोन्यान चेताने आणले. रात्री 2:30 वाजता त्याने कागद आणून दिले. आता म्हणे उठवू नका म्हणे. झोपतो म्हणे घरी जाऊन. घरी जाऊन झोपले ते. 1-2 घंट्यातच हे सगळं बंद होऊन जाईल आणि तुमचं जंगल तुम्हाला वापस भेटून जाईल. शांता वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सगळं कुंदन भाऊनं मला समजावून सांगितलं काय कसं झालं, कशी फसवणूक झाली. तुम्ही 1 रुपयाचंही टेन्शन घेऊ नका. मला 1 रुपया पण नाही पाहिजे. अशा कामासाठी मी सदैव हजर असतो. फक्त तुम्ही माझ्यासोबत चला आणि आत्ताच आपण जमानत करून घेऊन येऊ. चला बसा मा गाडीत बसा. चला बसा बसा शांता वहिनी. लवकर बसा. लवकर सोडून आणू आपण. कोणीच काळजी करू नका. आता सगळ्याला सोडून आणतो. चला येतो. कोणीही काळजी करू नका. 1 रुपया घेतलाही नाही, 1 रुपया घेणार बी नाही म्हणे. जिथं शेतकऱ्याचा विषय असा तिथं मी फुकटात म्हणे. म्हणून काही लोड नका घेऊ तुम्ही. आपापल्या घरी जा. टेन्शन घेऊ नका. स्वयंपाक बनवा. आता तुमच्या घरचे पाहुणे लवकरच येते. सर तुम्ही तर सोन्याला चेताले पकडायला गेले होते ना? अरे मेश्राम साहेब वाघ लागला होता आमच्या मागं. वाचलो आम्ही. झालं असतं आमचं काम भारी. म्हटलं बस जाऊ द्या सकाळी पकडू जायले. बस आता निघतोच आम्ही 5-10 मिनिटात. झाला का मोरे साहेब? आटोपला काय कार्यक्रम सगळा? चला मग सोन्याला चेताले पकडायला चला. इथं वेळ नका वाया घालू. चला लवकर. पैसे घेणार मग. याले पकडलं हे झोडपे देताना व्हिडिओ काढला. मग डायरेक्ट पैसे आपल्याला देशमुख सर पासून. माहिती तर झालंच आहे हो सर. तुम्ही सगळं इकडलं सांभाळून घेता. तायडे मेश्राम सर आम्ही येतो जरासा. दोघायला पकडून आणाच लागेल ना. त्याच्याशिवाय जमन नाही ना. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. मला तर वाटू राहिलं तायडे सर हे काल देशमुख सरच्या फार्म हाऊसवर होते आणि तिथं येईना मस्त कार्यक्रम केला आपल्याला सोडून. जाऊ द्या ना आपण आता करून घेऊ कार्यक्रम. पैसे आले का 50,000 काय आहे त्याच्यात? सर की त्याच्या घरी घ्या. झोपाले तर आलेच असन ते घरी. आता सापडते ते सकाळी सकाळी. मोरे साहेब मी जे पाहू राहिलो तुम्ही पाहू राहिले का तेच? हा हे वकील होय आणि शांताबाई बाई आहे. कायले आले हे? शिंदे सर तुम्हीच होय ना? चला पोलीस स्टेशन मध्ये चला.
15 मिनिटं टाइम लागते. 15 मिनिटं अंदर पोलीस स्टेशनमध्ये बसले राहा. आम्ही येतो अर्जंट काम करून. मी जमानत घ्यायला आलो म्हटलं. तात्याची पूर्ण गाव करायची. चला अंदर चला. देशमुख नन गोडबोले ना सगळे वकील खाली द्यावर. हा कुठून आला आता नवीन? हे तर अंदर गेल्यावरच माहित पडन सर. चला अंदर चला. हे कसं काय झालं? हे तर वकील भेटायला नाही पाहिजे. खालपासून वरपर्यंत सगळे इकडे वकील खरीद द्या. तुम्ही कोणत्या गावचे कोणते हो तुम्ही? शिंदे साहेब सगळेच बैमान नसते राहत. कोणी आमच्यासारखी इमानदारी असते. चला सोडा सगळ्याला सोडा. तारडे सर सगळ्याला सोडा. अरे उचल रे बाबा उचल ना. काय फजिती करून ठेवली तर. अरे उचला ना हो. देशमुख साहेब फोन आला ना तुम्हाला, उचला ना. काय झोपले जाय का आधी? हा उचला फोन लय बाजूला झोपू द्या जरासं. अरे माया कायले फोन होय तुमचा होय वाटते ना. तुमचाच बाजूर आला ना हो फोन, तुमचाच बाजूर आला. पहा चांगले. काय कुठं म्हटलं तुम्ही दोघं जण? अरे इथं तात्याची पुरी गँग सुटली आणि तुम्ही हाय कुठं? काय बोलू राहिले तुम्ही? तात्याची गँग पुरी सुटली? कशी काय सुटली? त्याले जमानत द्यायला वकील कोणता सापडला कोणता? आम्ही तर सगळे वरपासून खालपर्यंत सगळे कॅप्चर केले होते. तुमच्या देखताची गोष्ट होय. अरे तर मला कसं काय माहित? अरे हा इच्छा वकील नाही होय पण. हा झालं सगळे जण सुटले आता. आता काही इलाज आहे का मग त्याले? इलाज काहीच नाही आहे. सुटले हे इथं. घरी गेले ते आता सगळे जण. आता काहीच नाही होऊ शकत. आता तुमच्यापाशी जो उद्याचा कागद उरलेला आहे तो उद्या लवकरात लवकर जमा करा. नाही तर हे तोपर्यंत काही काम करून टाका तुमचं. बरं ठीक आहे. ठेवा फोन ठेवा. अरे कसं काय झालं हे? हा असे कसे जमानत भेटली त्याले? सगळे तर वकील खालपासून वरपर्यंत आपण पैशानं खरीदले होते. कोण राहिलं बाकी? अरे काही समजूनच नाही राहिलं ना. कोण भेटला यायले वकील? तर सगळेच तर आपण पैसे देऊन खरीदले होते. अध्यक्षालाच खरीदलं होतं त्याच्यावाले. आता कसं करतात? आता एक काम करा तुम्ही, लवकरात लवकर जा आणि तो कागद पहा. तो कागद घेऊन या सह्याचा. उद्या सकाळीच आपण जमा करून देऊ. जा लवकर. तोपर्यंत वकिलाला फोन करून विचारा हे कसं काय होऊ शकते म्हणून. बोला गोडबोले सर, आता तुमची आठवणच केली होती. अरे कायची आठवण करता तुम्ही? तुम्हाला माहित आहे का काय झालं इथं? ते जमानत घेऊन सुटले तात्याची गँग सगळी. कोणता वकील भेटला त्याले? तुम्ही तर म्हणे कोणताच वकील नाही भेटत म्हणे, आजूबाजूच्या गावातही नाही भेटत म्हणे. असं कसं झालं? काय बोलू राहिले तुम्ही? होऊच नाही शकत. शक्यच नाही आहे हे. मजाक करू राहिले असेल तुमच्यासोबत. अरे मजाक नाही करत ते शिंदे साहेब कधी. मजाक कशी काय करन? झालं आता ते सुटले सगळे जण. काय करावं आता? तुम्हाला एवढे पैसे देऊन तर काहीच कामाची गोष्ट नाही झाली. तरी तुमच्यापाशी एक डाव शिल्लक आहे. आता तो जो सह्याचा कागद आहे तो सकाळी तुम्ही 4:30 वाजता अपलोड करून द्या. 12 वाजता ते वेबसाईट चालू होऊन जाते. आणि साहेबापाशी जमा ते किती काही वाजता झाली चालते. एवढं काम करा. काहीच नाही होत तुमचंवालं. कंपनी कुठंच नाही जाते. बरं सांगितल्याबद्दल धन्यवाद. गोडबोले सर कागद बी गायब झाला आपलावाला. काय बोलू राहिले तुम्ही? बरोबर पाहिलं ना तुम्ही त्याच ठिकाणी? अरे त्या ठिकाणी तर पाहिलं पुरं घर पाहिलं. आपला कागद गायब आहे. कोण आलं होतं? कागद घ्यायला आलं कोण होतं? अच्छा आलं माझ्या लक्षात. कोणीतरी माझ्या डोळ्यावर उजळ मारला होता. पण आपण नशेत असताना ते काही जमलं नाही उठणं. झालं दारूनं काम आपलं बेकार करून टाकलं. गेला आपला कागदही गेला. आता आपल्याला जेल आहे. केस लागते आता आपल्यावर. चला गाडी काढा लवकर आणि शिंदे साहेबापाशी चला लवकर. अरे आज कसे आले तुम्ही लवकर? 1 घंटे अगोदर आले तुम्ही तर. असं कसं झालं रे आज? आज बोलावलं होतं आम्हाला लवकर, त्याच्याने लवकर आलो आम्ही. बरं बोलावलं होतं काय? चला जा अंदर जा. मग आज कसं काय लवकर बोलावलं? जाईलेच बोलावलं का? बाकी जायला कोण नाही बोलावलं? मग या दोघांना कसं काय कटला आणला? हे लोक काय करू राहिले कटला घेऊन? हे बी लवकर आले आज दोघं जण. ते कधी न टायमावर येणार हे कसे काय आले? कारण तुम्ही कसे काय लवकर आले आज? कटला कोण सांगितलं होतं कटला आणाल तुम्हाला? तिवारी सरनंच सांगितलं होतं आज साफसफाई करायची आहे म्हणे पूर्ण हे. त्याच्याने आम्ही कटला आणला. लवकर या म्हणे, लवकर घरी चालले जा म्हणे, म्हणून आलो. जा लवकर जा अंदर आणि साफसफाई करून घ्या लवकर. आज कशी काय साफसफाई काढली? साफसफाई तर कधी काढत नाही आपली कंपनी. तेवढ्याच अंदरच करते साफसफाई. कटला आणि गिटला काय आणला येईन? अरे त्या कसा काय उशीर केला मोठ्या डोळ्याच्या? तुला सांगितलं ना 1 घंटा अगोदर यायचं आहे म्हणून. याच्यानंतर नाही होईन. याच्यानंतर नाही. एकदा माफ करून द्या. तुम्हाला जर ह्या कंपनीत परमनंट व्हायचं असेल तर साफसफाई एकदम महत्वाचा विषय आहे. आता थोड्या वेळानं मला येते इथं, ठीक आहे? त्याला साफसफाई दिसली पाहिजे. साफसफाई दिसली त्याला, साफसफाई कोण करताना हे दिसलं का झाले मग तुम्ही कंपनीत परमनंट झाले. आणि असे आम्हाला जसे कपडे भेटले तसे तुम्हाला भेटते. तर आता तुम्ही एकच काम करा. ह्या जे तुम्हाला आजूबाजूले लोखंडाच्या पट्ट्या पडलेल्या दिसू राहिल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या ह्या कटल्यात टाका. चला जा भिडा करा सुरुवात पटकन. जिथं कुठं बी दिसन तुम्हाला लोह्याच्या पट्ट्या सगळ्या आणून टाका ह्याच्यात कटल्यातनी. जा लवकर जा. अरे सोन्या, पण इथं जर माहित पडलं का आपण असे कामं केले म्हणून, इथच्या लोखंडाच्या पट्ट्या पुऱ्या बाहेर निघल्या म्हणून, तर आपल्याला ठेवण काहीच मालक कंपनीत काढून नाही टाकन काय?
कधी हुशार होशील मला काही समजत नाही राजा. माझ्यासोबत राहू राहू की तू हुशार नाही उराला झालं का. अभि इथं तू 7,000 रुपये महिन्यात 7 महिने काम करशील, मग 10,000 महिना होईन, मग गती वाढन वर्षानुवर्ष, कधी होईन तरक्की त्याली, कधी बनन त्याली बिल्डिंग. हा काय मालक लोकांच्या बिल्डिंगा बनवून देतं काय. काम नाही पाहिलं का बाकीच्या कसं आहे. आपल्याला डिपार्टमेंट चांगलं भेटलं म्हणून जमलं काय. आपलं कोणतं डिपार्टमेंट ढळा जाय ते हे आणान ते आणान कॅना आणान फलाना आणान ढमकाना आणा. हा केमिकल होईन ते सांडलं गिणलं तर बस झालं. मग आपली तर एवढी मोठी का सनस्क्रीन लावून जो चेहरा एवढा चांगला बनवला आपला खराब होऊन जाईल ना तो. काही इले का. मग त्या डोक्यात प्लॅन काय मग. काढलं तर काढू दे. आपला तिकडे व्याजाचा धंदा चालूच आहे, इकडे तिकडे वावरातले कामं चालूच आहे. बसतं काय या कंपनीत मरतं काय. बस आपलं पहिले इकडे पाय. इथं 4-5 डाव ट्रिपा मारून देऊ कटल्याच्या लोकांच्या. हा 1-2 लाख रुपये कमाई होऊन जाते याच्यातनी आपली. चांगला भारी भक्कम आहे ना त्या प्लेटा. बस विषय बंद मारून टाकू या कंपनीतला. बसतं का इथं. वा वा सोन्या वा. मानलं भाई तुले, मानलं रे. खतरनाक दिमाग आहे त्याला. मस्त आवडलं मला. खतरनाक भरला रे सोन्या. कटला भरला येईन. एक काम करा तुम्ही आता. आम्ही हा कटला खाली करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथं मटेरियल आणून जमा करून ठेवून द्या. जसा कटला आणि सगळेजण त्याच्यात टाकून द्यायचा. आम्ही येतो बाग. बरं ठीक है, चलो रे, और माल जमा करने का है, कंपनी में परमानेंट होने का अपने को, चलो जल्दी करो. ताकद न ओढदो चेत्या, लय भारी आहे ये. चालू दे सोन्या, चालू दे आरामानं. लय भारी आहे तो कटला. तुटन तर काय माहित आता. अरे लहान राजा भारी आहे रे हे. याच्यात तर पुढं मराचंच काम आहे. हा बोलाव का एक दोघाले. अरे असा भयाळपणा नको करू, नाही तर मग सगळं माहित पडून जाईल. असे कामं नको करू फालतूचे. कोणालाच नको बोलावू. जराशी ताकद लागन आपल्याला. चल ढकल. अरे ढकल रे बाबा, का माया जीव घेता काय. ढकलूनच राहिलो ना. कोणतं म्हटलं तुमचं हे फिल्डिंग लावणं. हा अरे इथं वकील आला, जमानत घेतली, सगळ्या जणांची चालले गेले. काय होई कोणती फिल्डिंग होती तुमची. तुम्ही तर म्हणे खबरपासून खालपर्यंत सगळं खरीदलं म्हणे. हे वय का तुमचं. आणि काय आलं इथं माझ्या डोकं दुपायला आले का तुम्ही दोघं. जा घरी जा, पांघरून घ्या, झोपून राहा. जा गादी वाकाय झोपून राहा. इथं काय आले डोकं दाबी करायला. काय माणसं आहे तुम्ही. आणि वरतून अधिक सांगू राहिले का तो कागदी हारपोला. मस्त काम आहे. निदान तो सहीचा कागद तर बरोबर ठेवा लागत होता. फार्म हाऊसवर ठेवायचा आहे का तो. तुम्ही तर फिटले आता. आमच्या चौघाला घेऊन फिटले नाही. आता आमच्या चौघावरही कसा लागन. तुमच्या दोघावर अलग लागन. आमच्या चौघावरही लागन. आमच्या ड्युट्या बी झोक्यात. जा तिकडे. मस्त काम आहे. 1 नंबर. चांगला आहे. चालू द्या असं चालू द्या. याच्यानंतर कोणतीही गरज पडली आपली तर याचं नाही, बिलकुल याचंच नाही. झालं आमच्या नोकऱ्या खाल्ल्या तुम्ही. अरे काही तर इलाज असन साहेब याच्यावर. काही असन ना तोडगा याच्यावर. आता तोडगा एकच आहे. घरी जा, गादी वाकाया झोपून राहा तुम्ही. जा आता जा. चला सर आंध्र चला. देशमुख आणि गोडबले हे दोन्ही आंध्र आहे. हे त्याचीच गाडी आहे. चला आंध्र. अच्छा चला ना तर. भेव कायचा आहे. गेली ना त्याची नोकरी आता लागेल त्याच्यावर केसा. आता माहित पडन त्याला कसं असते तर 12 आट्याचा भाव. चला अंदर चला. काही इलाज असन ना सर याच्यावर. काही तर इलाज असन पाना. इलाज आहे ना याच्यावर. इलाज काऊन नाही आहे. इलाज एकच आहे याच्यावर. सरकारी दवाखान्यात जाऊन टीटीचं इंजेक्शन घ्या आणि वरतून पिपाशाची गोळी घ्या. देशपांडे सर, जय हिंद. सगळं सिंगचं आता तुमचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळंच काढतो मी. थांबा आता. महाराष्ट्र दर्शनच करतो तुमचं मला. मी आल्याबरोबर तुम्हाला विचार पडला. हा कायचा विचार पडला तुम्हाला एवढं. काय केलं तुम्ही असं. असे अचानक आले तुम्ही म्हणून कसं काय. असं कसं अचानक आले. काही फोन नाही काही नाही. सगळंच सांगतो तुम्हाला. सगळंच सांगतो. थांबा जरासे थांबा. साहेब वकीलही आले. थांबा कागद काढतो आता आपला सहीचा. हे घ्या साहेब. सही मारलेले सगळे डॉक्युमेंट याच्यावर आहे. हे घ्या. तुमच्यापाशी कुठून आला हा कागद. याचा अर्थ तुम्ही तो कागद चोरला. थांबा, तुमच्यावर चोरीची केस टाकतो पहिले, आणि मग तुम्ही आमच्यावर केस टाका. कशी टाकसान. वकीलही आमच्या सोबत आहे, पोलीसवाला आहे, फॉरेस्टवाला आहे. सांगा कोणती केस टाकता आता. टाका कोणती टाकता. देशमुख साहेब लावा, आपल्या वकिलाला फोन लावा आणि सांगा असं मॅटर झालं म्हणून. यानं तो कागद चोरला, याच्यावर चोरीची केस टाकायची आहे पहिले. लावा फोन. हॅलो देशमुख सर बोला. काय म्हणता. केला ना तो कागद जमा केला ना, रजिस्ट्रेशन केला ना. नाही सर असं काहीच नाही झालं. तो कागद चोरीला गेला आणि फॉरेस्ट ऑफिसर सरच्या जवळ आहे तो आता. आणि त्याच्यासोबत IPS सर आहे आणि त्याच्यासोबतच वकील आहे. आता काय करू सांगा. याच्यावर केस टाकता येते ना चोरीची. कागद त्यानं तो आपल्या घरून चोरला. झाले गेले आता तुम्ही. चांगले लंबे गेले आणि आता काही नाही होऊ शकत ते. ठेवून द्या आता. फोन ठेवून द्या तुम्ही. झालं आपलं कामच झालं आता. सांगा वकील साहेब आता कोणत्या केसा लागते याच्यावर आणि किती दिवसाची यायला जेल होते. तुमच्या सगळ्याला 6-6 महिन्याची जेल होते आता. देशपांडे साहेब त्या रॉयले फोन करा. उचल म्हणा. त्या केमिकल कंपनी या गावाच्या बाहेर. लवकर उचल म्हणा. फोन लाव रे देशमुख. या चल फोन लाव लवकर रॉयला फोन कर. हॅलो रॉय सर, लवकरात लवकर तुमची कंपनी बंद करून टाका. हमेशासाठीच बंद करून टाका आणि लवकर उचला इथून. हा हे घ्या. हे सगळे साहेब लोक इथंच आहे. फॉरेस्ट ऑफिसर, IPS, हे वकील सगळे इथं आहे. स्पीकर पण ऑन ठेवून आम्ही बोलतो त्याच्यासोबत. काय आहे हा ठेवला स्पीकर बनवून. घ्या बोला. लवकर दुकानदारी गुंडा झाली आणि लवकर तळाख्यानं निघितून. लवकर ते केमिकल कंपनी बंद कर. लवकर बंद कर.
अर्ध्या घंट्यात त्या कंपनीला सील लागली पाहिजे लवकर. साहेब आल्याशिवाय इथून हटायचं बी नाही. सांगून राहिलो तुम्हाला. मी साहेबाला फोन केला, येऊ राहिलो म्हणे बाहेर. मी हा कचरा सांगितला नाही म्हणे. कोणा सांगितलं म्हणे तुम्हाला? इथंच थांबा गुपचाप. अरे तुम्हाला सांगू राहिलो ना का साहेबांना सांगितलं. साहेबांना सांगितलं ना आम्हाला. ते बी मालकानं सांगितलं रॉय सरनं का हा कचरा तुम्ही बाहेर नेऊन टाका म्हणे. चुप, बिलकुल चुप. जास्त छानपणा नाही करायची. लोखंड होते. लोखंड का कचरा होय का रे? तुम्ही नेऊन टाकू राहिले कटल्यानं. कुठे नेऊन टाकू राहिले सांगा चांगल्यानं. थांबा, इथून जर हल्ले तर पहा कधी. इथंच थांबा, चुपचाप इथं थांबा. पोलीस वाल्याले आणि घरी थांबा. कसं बे चेते सापडलो नाही पाहिजे ना. पहिलाच तर कटला या 2-3 कटल्याची बोरी झालती ना. मला वाटलं काय जेवण करू राहिले असं. तोपर्यंत आपलं काम जमत होतं. इथं कामच बैकून टाकलं यायनं. थांबा. हे देशपांडे साहेबांसोबत बोलून घ्या पहिले. सगळेजण सांगून जा. कोणीही त्या कंपनीच्या अंदर जाऊ नका. केमिकलची कंपनी आहे ते. सगळे जण शानपणा काय करू नका तिथं. सांगून राहिलो तुम्हाला सगळ्याले. केमिकलची कंपनी आहे. कमी जास्त झालं तर कोणी जबाबदार राहणार नाही. सील लागलेली आहे त्या कंपनीला. 15 दिवसाच्या अंदर ते कंपनी पुरी सफा दिसन. जसं होतं तसं जंगल तुम्हाला उभारता येईल. समजले? चला निघा. ताबडतोब घराकडे निघा सगळे. चला वा. सगळे घराकडे वा. कंपनीला सील लागलेली आहे. डबल जंगल भेटन आपल्याला जच्च्या तसं. चला. आणि ते वाघे जे सुटलेले आहे गावात ते पकडल्या फॉरेस्ट आले ना. चला घराकडे निघा लवकर. ते लोक पळाले ना कटला घेऊन. लोखंड होतं त्याच्यात. गेले ते हाती नाही लागत तुमच्या. लवकरच भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत डोळ्याला आराम द्या. रोज व्हिडिओ पाहिल्यानं कसे डोळे दुखते ना. एखाद दिवस आरामही पाहिजे. नाही का बा सोन्यांचे ते. वा पाहिजेच ना. एखाद दिवस आराम बी सही. अरे ऐकत नाही ना रे बा हे लोक. ऐकत नाही ना. आराम पाहिजेच नाही म्हणते डोळ्याले. कसं करावं याचं काही समजतच नाही. चला भेटू मग लवकरच. तोपर्यंत टाटा.